तुला कळत नाही मी काय म्हणतो? राणीला खोटं बोलायला आवडत नाही बिलकुल. हा, हे बाकी बरोबर बोलला सर. कोण खोटं बोललं का नाही की तिचं डोकंच फिरतं. मला किती वेळा ऐकवलंय, मला तर ती दोस्ती तोडायच्या गोष्टी करती. काय सांगतोस काय? हा, अरे पण मग मी जी गोष्ट लपवली आहे ती कशी सांगणार तिला? आमची पण मैत्री तोडायचा विचार केला तिने तर काय होईल? अहो सर, मग गोट्या किती कामाला येणार? त्या दोघांना एकमेकांपासून तोडायचा विचारच राणीला घराबाहेर काढण्यासाठी सोयीचा ठरेल. इंद्राने एक जरी गोष्ट राणीपासून लपवली असेल ना, तरी ती तिच्यापर्यंत जायला हवी, तिला कळायला हवी. पण त्यानं काय होईल? काय होईल म्हणजे? सध्या त्या राणीने माझ्या इंद्राला पुरतं घोळात घेतलाय. त्यामुळे आपण काही केलं तरी इंद्रा राणीवरच विश्वास ठेवणार. तो काही तिच्यापासून लांब जाणार नाही. पण राणीचं तसं नाहीये. इंद्रा राणीपासून कुठलीच गोष्ट लपवत नसेल असा तिचा गोड गैरसमज असू शकतो. आणि म्हणूनच तिचा इंद्रावरच्या विश्वासाला तडा जाईल असं काहीतरी कारण आपल्याला शोधून काढावं लागेल. विश्वासाला तडा झाले असं काय करू शकतो आपण? हो ना, त्या दोघांमधलं नातं आत्ता कुठे खुलायला लागलंय. इंदिरा भाऊजी तिच्याशी आत्ता कुठे चांगलं वागायला लागलेत. आणि इंदिरा भाऊजींनी जरी तिच्यापासून काही लपवलं हे तिला कळलं तर त्यानं फरक पडणार आहे का? नक्कीच पडेल. नाती विश्वासावरच तर टिकून असतात ना. आणि इंद्रा आणि राणीचं नातं सुद्धा याच विश्वासाच्या जोरावर फुलायला लागलंय. आणि आपल्याला ते नातं फुलू द्यायचं नाहीये. काहीतरी शोधायला हवं ज्यामुळे ती राणी इंद्रावर प्रचंड चिडेल. शोधा, काही सापडतंय का? आठवा काहीतरी, काहीही चालेल. एक मिनिट. एक गोष्ट आहे का की ज्यामुळे राणी इंद्रावर चिडू शकते? चिडते? अहो चिडते म्हणून काय विचारताय सर? आपल्या भावाचा राग म्हणजे एकदम डेंजर काम असतंय. हा, ती एक तर चिडत नाही, पण एकदा चिडली की डायरेक्ट अशी ढगातनं वीज कडकडावी तसं होतंय. हा, समोरच्या माणसाची नजरेला नजर मिळवायची हिंमत होत नाही. मग अहो तिचा राग बघून अंग नुसतं असं थरथर कापतंय. हा, अरे हो ना. अरे मी स्वतः अनुभवलंय. तिचा राग ना खूप एक्स्ट्रीम आहे. तुम्ही भावाच्या रागाबद्दल, खोटं बोलण्याबद्दल एवढं का बोलताय? तुम्ही भावाशी काय खोटं बोललाय काय? काकी तुम्ही विसरलात का इंद्राचं आणि राणीचं लग्न कसं झाले ते? इंद्राने तिच्याशी खोटे बोलून तिला फसवून तिच्याशी लग्न केलंय. आणि आय एम शुअर राणीला ही गोष्ट माहिती नसणार. इंद्राचा राणीवर इतका राग होता की तिला आयुष्यभर शिक्षा मिळवणं म्हणून त्याने तिच्याशी लग्न केलंय. आणि ही गोष्ट जर का तिला कळाली ना तर तिच्या पायाखालची जमीन सरकेल. इंद्रा आधी कसा होता तुम्हाला आठवतंय ना काकी? आठवते ना, अगदी लख्ख आठवतंय. जेव्हा त्या दोघांचा गृहप्रवेश होता तेव्हा मला तिला घरात घ्यायचंच नव्हतं. पण मी याचसाठी तयार झाले कारण इंद्रानी मला हेच सगळं सांगितलं. त्याला राणीला पदोपदी त्रास द्यायचा होता. आम्ही दोघं एकमेकांचे नवरा बायको कधीच असू शकत नाहीये. आणि जरी असलो तरी एकमेकांचे शत्रूच असणार आहोत. पण आता तसं नाहीये. आधी इंद्रा फक्त माझा ऐकत होता, पण आता फक्त राणीचा ऐकतोय. ते काही नाही. आता आपल्याला आधीचा इंद्रा परत आणावाच लागणार. आणि त्यासाठी आपल्याला एक गोष्ट करावी लागेल. त्या दोघांचं लग्न का आणि कसं झालं हे जर राणीला समजलं ना तर ती स्वतःच हे लग्न मोडेल. आणि मग त्यांचं नातं आपसुक संपेल. नाही उर्मिला, विक्रांत, तुम्ही चुकताय. त्या राणीने माझ्या इंद्राला पूर्णपणे बदलवलंय. त्यामुळे लग्न कसं झालं
याची कल्पना त्या राणीला नक्कीच असू शकते. आपल्याला आता असं काहीतरी कारण शोधायचंय ज्यामुळे त्या राणीचा इंद्रावर असलेला विश्वास उडून जाईल आणि तरच त्यांच्या नात्यात दुरावा येईल. कुठलंही नातं तुटू नये कधी या थॉटवर मी आलोय. आणि हा थॉट पण राणीमुळे झालाय माझ्या डोक्यात. तुला सांगतो गोट्या, आमचं नातं आहे ना असं नाजूक वळणावर आलंय रे आता. सो आता काही गडबड होता कामा नये. बापरे सर, तुम्ही आमच्या भावाचा लईच मनापासून विचार करायला लागला की हा. नाही, चांगलंय चांगलंय, लय भारी. म्हणजे असं पिक्चर मधल्या हिरो हिरोईनची गोष्ट पुढे जाते का नाही तसं वाटतं एकदम. आमची स्टोरी पुढे तर जाते, पण मी तिच्यापासून लपवलेल्या एका गोष्टीमुळे